नाही, पक्षवाढीसाठी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक युवकांमध्ये प्रचंड लाट निर्माण झालेली आहे. की शिंदेसाहेबांचं नेतृत्व सर्वसामान्य लोकांनी पाहिलेलं आहे. त्यांच्या मुख्यमंत्र्याच्या काळामध्ये सर्वसामान्य युवकांना असो, शेतकऱ्यांना असो, शेतमजुरांना असो प्राधान्य देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. लाडक्या बहिणीसारखी योजना त्यांनी अस्तित्वात आणलेली आहे. या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर या ठिकाणी पक्षामध्ये येण्याचा ओढा मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी दिसून येत आहे. हे आज खरं तर काल निकाल आलेला आहे. निकाल खरं तर शिंदेसाहेबांच्या बाजूने म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या बाजूने लागला आहे. कसं पाहता तुम्ही? नाही, निकाल हा आमच्या बाजूनच लागणार होता, कारण कायद्याच्या चौकटीतच आम्ही हा पक्ष प्रवेश त्या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे. आम्ही 6 खासदार एकत्ररित्या बसलो, सर्व कायद्याच्या चौकटीमध्ये हा निर्णय आम्ही घेतलेला आहे. त्याच्यामुळं हा निर्णय आम्हाला अपेक्षितच होता. हा निर्णय तर तुमच्या बाजूने आला. आता पुढे आणखी काही येणार आहेत का नवीन? नाही, आता पुढचं तर मी काही सांगू शकणार नाही, कारण मी काही त्या बाकीच्या ह्याच्यात नाही. आम्ही जे मंडळी आलेलं आहोत ते विकासात्मक कामाच्या दृष्टिकोनातून आणि आमच्या मतदारसंघामध्ये जे काही विकासात्मक कामं रखडलेली होती पूर्णत्वास करण्यासाठी, कारण लोकांनी आम्हाला ज्या अपेक्षानं निवडून दिलं होतं, लोकांच्या अपेक्षासुद्धा होत्या की आपल्या भागाचा विकास झाला पाहिजे. रेल्वेचे प्रकल्प आहे, मोठे प्रकल्प आहे, ह्या सर्व गोष्टी आहेत. त्याच्यामुळं आम्ही सामूहिकरित्या या 6 खासदारांनी निर्णय घेतला आणि त्यांनी शिंदेसाहेबांनी सुद्धा त्यांच्या नेतृत्वात आम्हाला घेण्याची त्यांनी इच्छा प्रदर्शित केली. आम्ही सर्व काही आमदारही संपर्कामध्ये आहे. अशा प्रकारच्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू आहेत सतत. तुमच्या काही संपर्कात आहे काय? नाही, माझ्या काही संपर्कात नाही. संजय राऊत यांनी खरं तर शिंदेसाहेबांवर दाढीला धरून खरं तर टीका केली आहे. खालच्या पातळीवर जाऊन टीका करताय. कसं पाहता तुम्ही संजय राऊत? कारण की तुम्ही संजय राऊत साहेबांच्या टीका ह्या रोजच होत असतात. त्याच्या बाबतीत मी काही जास्त बोलणार नाही, ते फार मोठे नेते आहेत. परंतु तरीसुद्धा सर्वसामान्य लोकांना जी अपेक्षा आहे की शेवटी विकासात्मक कामाच्या बाबतीत निर्णय झाले पाहिजे. त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये काय केलं हे तुम्ही सर्व जनतेनं पाहिलेलं आहे. म्हणून निश्चितपणे या ठिकाणी जो झंझावात माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंचा आहे, हे आज तर जे काही मंडळी आलेली आहे, तुम्ही आता पहा, रोजचे लोक प्रवेशासाठी आता मलाच आमच्या यवतमाळ जिल्ह्यातल्या 3 नगराध्यक्ष आणि त्यांची सर्व सहकारी म्हणजे सर्व नगरसेवक पक्षामध्ये प्रवेश घेण्यासाठी आम्हाला वेळ द्या अशा प्रकारच्या भूमिका लोक घेत आहेत. याच्यावरूनच आपण पाहतो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिंदेसाहेबांच्या कामामुळं लोक खुश आहेत. आणि शेवटी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहे, आपले देशाचे गृहमंत्री अमित शहाजी आहे, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आहेत, आपल्या सुमित्राताई आहेत उपमुख्यमंत्री. यांनी सर्वांनी विकासात्मक कामाचं ध्येय धोरण घेतल्यामुळं मोठ्या संख्येनं आता विरोधी पक्ष राहते की नाही राहत अशा परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये. कुठले नगराध्यक्ष आहे जे प्रवेश करण्यात इच्छुक आहे? तुम्ही सांगितलं केव्हापर्यंत प्रवेश होले नाही, म्हणजे आता कुठेतरी आता ते स्थानिक स्वराज्य संस्था खालच्या पातळीवर सुद्धा पक्ष प्रवेश सुरू झाला. हो येणार आहे, मोठ्या संख्येने येतील. हे तुम्हाला 7-8 दिवसात समजून कुठल्या आहे? मी आता तसं काही सांगू शकतो. जोपर्यंत पक्ष प्रवेश होत नाही तसं सांगणार मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक प्रवेश करणार. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही हा पक्ष प्रवेश सोहळा लवकरच या 15 दिवसात करू. विदर्भात दौरा आहे? विदर्भात आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये त्या माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांना बोलावलेलं आहे. ते जेव्हा वेळ देतील तेव्हा हा पक्ष प्रवेश सोहळा मोठा विदर्भात मोठ्या प्रमाणावर माझी आमदार मंडळी आहे, मोठ्या प्रमाणावर लोकांचे फोन मला चालू आहे. परंतु जोपर्यंत हा पक्ष प्रवेश सोहळा होत नाही तेव्हा नाव लीक करणं काही संयुक्तिक होणार नाही. विदर्भातील आमदार करण्याच्या काही तुमच्या लक्ष आहे का? विदर्भातील पक्षामध्ये जे आमदार येणार आहेत नाही, विदर्भातील आमदाराच्या जबाबदारी त्याच्यावर काही जबाबदारी माझ्यावर नाही. नगरसेवक रमेश म्हात्रे यांचा जामीन नाकारलेला आहे आज हायकोर्टाने डॉक्टर मारहाण प्रकरणात. नाही, त्याच्या बाबतीत तर मला काही पूर्ण माहिती नाही, त्याच्यामुळे त्याच्या बाबतीत मी काही बोलणार नाही. सर हिंदी में सर जिस तरीके